आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। इचलकरंजी बसस्थानक परिसरात कार आणि एसटी बसचा भीषण अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू तर 5 ते 7 जण जखमी। इचलकरंजी शहरातील बसस्थानक परिसरात आज एक अत्यंत भीषण दुर्दैवी अपघात घडलाय। भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एसटी बसला जोरदार धडक दिली। या अपघातात कुंभोज येथील रहिवासी असलेल्या नंदा कोळी वय अंदाजे 60 ते 65 वर्षे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अन्य 5 ते 7 जण जखमी झाले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा XUV कार क्रमांक MH43 AN 2221 अत्यंत भरधाव वेगात बसस्थानक परिसराकडे आली आणि तिने तेथील एका एसटी बसला थेट धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि पळापळ निर्माण झाली। या अपघातात बसमधील काही प्रवासी आणि रस्त्यावरील नागरिक गंभीर जखमी झाले होते। घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला। मृत नंदा कोळी यांच्या नातेवाईक संगीता कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित वाहन चालकाविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे। अपघाताचे नेमके कारण काय होते, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाची मानसिक आणि शारीरिक स्थिती कशी होती याचा तपास पोलीस करत असून परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।